दिवाळी संपली. मातीचे लावलेले दिवे विझले. दिवाळीसाठी घरातला प्रत्येक कोपरानी कोपरा झाडला. पण मनातल्या कोपऱ्याचं काय? राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तुम्हाला आता कळलेलं आहेच की आपण वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारणार आहोत. छान दिवाळी साजरी झालेली आहेच, पण आपण जसं दिवाळीसाठी साफसफाई करतो आपल्या घराची, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची, आणि म्हणजे पूजा करताना आपण धूप लावतो, मंत्र वगैरे लावलेले असतात, छान सगळ्या गोष्टी झाल्या. पण मनाच्या कोपऱ्याचं काय? प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही गोष्टी असतात. मग त्या नात्याबद्दल असो, परिस्थितीबद्दल असो, त्याच्यावरची धूळ आपल्याला साफ करायची खूप गरज आहे बरं का. तर त्याबद्दलच आपण आता बोलणार आहोत. म्हणजे कधी कधी ना आपण आपल्या आजूबाजूचा परिसर वगैरे सगळं छान लख्ख करून टाकतो, सगळी धूळ नाहीशी करतो. का? कारण त्या धुळीमध्ये, त्या कणांमध्ये नेगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली असते आणि तिथे ती अडकून राहते, ज्यामुळे त्या वातावरणामधले सगळे व्हायब्रेशन्स असे दूषित होतात. हे बेसिक नॉलेज हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण हीच गोष्ट आपल्या मनातल्या कोपऱ्यांना सुद्धा लागू होते बरं का. आता आपल्या मनामध्ये राग, पश्चाताप, हेट्रेट, एखाद्या परिस्थितीबद्दल काही कटू आठवणी असतात, किंवा एखाद्या घटनेमुळे त्या परिस्थितीसाठी, त्या माणसासाठी किंवा एखाद्या नात्यासाठी आपल्या मनामध्ये चांगले वाईट असे भाव तयार झालेले असतात. आणि ते काय आपण जाऊ देत नाही, ते सतत आपल्या मनात कुठेतरी एका कोपऱ्यात असे लपून राहिलेले असतात. मग पुन्हा जर तशी परिस्थिती आली किंवा ती व्यक्ती किंवा ते नातं ते समोर आलं की आपल्याला सगळं परत आठवतं. आणि याचा परिणाम असा होतो की जसं मी म्हणाले की त्या बाहेरच्या धुळीमध्ये नेगेटिव्ह एनर्जी साठवून राहते ना, तशी या सगळ्या गोष्टींची पण ना एक एनर्जी आपल्या मनामध्ये साठवून राहते. आणि आपल्या मनावर, आपल्या आत्म्यावर त्याचे संस्कार होत असतात कुठेतरी, आणि त्याचं एक बर्डन घेऊन आपण जगत असतो. म्हणून आपली मानसिक परिस्थिती ही प्रत्येकाची वेगवेगळी असते बघा, की प्रत्येक जण त्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे आपले काहीतरी थॉट्स किंवा एक गोष्टी अशा क्रिएट करतो मनात आणि त्याप्रमाणे वागत राहतो. आणि त्याचा ऑब्व्हियसली पुढे जाऊन आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. मग आपल्याला वेगवेगळे आजारपण येत असतात. त्यामुळे आज आपण त्या परिस्थितीला किंवा तिथल्या धुळीला स्वच्छ करण्याबद्दल गप्पा मारणार आहोत. आता मनाचं क्लिन्झिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर शांतपणे एके ठिकाणी बसून आपण स्वतःच आपल्या स्वतःबरोबर गप्पा मारायच्या. तेव्हा आपल्याला जाणवेल की आपल्या मनात नेमके काय प्रश्न येत आहेत, कोणासाठी येत आहेत, कशासाठी येत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. कारण हे ऑब्झर्व केल्यावरती तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीचा विचार करतोय. एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा माणसाबद्दल किंवा नात्याबद्दल आपले विचार काय आहेत हे आपल्याला कळलं ना की मग आपण स्वतःला समजून घ्यायला लागतो. आणि आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा हेतू हाच आहे की आपण स्वतःला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस सुरू कराल ना, तेव्हा जी न आवडलेली गोष्ट आहे, त्रासदायक गोष्ट आहे, ती सतत तुमच्या विचारांमध्ये येत राहील. पण तेव्हा आपल्या मनाला एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, अनुभव म्हणून आहे, शिक्षण आहे, ओझं नाही आहे. त्यामुळे त्यातून आपल्याला जो शहाणपणा मिळालेला आहे, शिकायला मिळालेला आहे ना, तेवढीच गोष्ट आपल्या गाठीशी बांधायची शिदोरी म्हणून आणि पुढचा प्रवास सुरू करायचा. बाकी सगळ्या गोष्टी तिथेच सोडून द्यायच्या. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही परत त्या माणसाशी बोलायला जा किंवा हे करा, सगळं नॉर्मल करायचा प्रयत्न करा, असं मी कुठेच म्हणत नाही आहे. प्रत्येक माणसाची आपली आपली परिस्थिती वेगळी असते. बऱ्याचदा जर समोरची माणसं आपली किंमत करत नसतील तर तिथं ती गोष्ट सोडलेली पण तेवढीच महत्त्वाची असते. नाही म्हणायला शिकणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यातून आपल्याला शिकायला काय मिळतंय, काय अनुभव मिळालाय, हे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते ओझं आपल्याला कॅरी करायचं नाही आहे,
ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कारण आपल्या वयांच्या टप्प्यानुसार प्रत्येक वयाला आपल्या मानसिकतेनुसार ज्या गोष्टी घडतात त्याचे ब्लॉकेजेस तयार होत राहतात. आणि इतकंच नाही, म्हणजे आत्ता जन्म झालाय लहानपणी आणि आत्तापर्यंत आलेले अनुभव एवढंच नसतं. मागच्या जन्मी तुमच्यावरती ज्या पद्धतीचे ब्लॉकेजेस होते तेव्हाच्या जन्मामध्ये त्याचे सुद्धा संस्कार आत्म्यावर असतात आणि त्या जन्माचा शेवट तुमचा कशा पद्धतीने झालाय ते खूप मोठं बॅगेज तुमच्या सोलवरती परिणाम करणारं असतं. ते सगळे आपण पुढे कॅरी करत येत असतो. म्हणूनच पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे सारख्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण आजूबाजूला बघतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक परिस्थितीचं सोल्युशन आपल्याजवळच आहे. आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे, आपण ती परिस्थिती समजून घ्यायची आहे, आपण त्यामध्ये काय विचार करतोय, कसे रिॲक्ट करतोय हे समजून घ्यायचं आणि हे आपण आपल्याबरोबर बोलायचं. कुणाला विचारायला जाऊ नका, कारण तो त्याच्या पद्धतीने त्याची मतं मांडेल, पण तुम्ही स्वतःबरोबर कधीही खोटं बोलायचं नाही. हा एक नियम आहे. तर आजपासून तुम्ही एक छोट्या छोट्या तुम्हाला आवडत्या न आवडत्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायला बसा. स्वतःबद्दल जे काही मनात येईल ते प्रामाणिकपणे स्वतःला सांगा. हवं तर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घेण्यासाठी एक नवीन छान सुचत जाईल किंवा स्वतःबद्दल वेगळे वेगळे अनुभव येत राहील आणि त्यातून तुम्हाला काही चांगलं वाईट जे काही वाटत असेल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे आम्हाला कळेल की जे आम्ही तुम्हाला सांगतोय ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतंय का किंवा त्याचा तुम्हाला काही फायदा होतोय का. ही फक्त एक सुरुवात आहे. मी फक्त तुम्हाला एक म्हणतो ना की इंट्रोडक्शनचा एक छोटासा पॉईंट पण नाही सांगितला आहे. असंच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आपल्या स्वतःला आणि जगाला सगळ्यांना समजून घेणार आहोत. तर हे सगळं अजून पुढे जाण्यासाठी, या प्रवासामध्ये माझ्याबरोबर सामील होण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा, ज्यांना तुम्हाला असं वाटते की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सॉर्ट आऊट व्हावं आणि पुढे जावं आणि ह्या गप्पा अशाच निरंतर पुढे चालू ठेवायला मदत करा. तोपर्यंत थँक्यू. भेटू.